पोटेन्शियोमीटर काय आहे? बघा, हा पोटेन्शियोमीटर जो आहे तो पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी वापरला जातो. याचा उपयोग काय आहे? टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो. ठीक आहे. मग प्रश्न मनामध्ये येतो की सर, ऑलरेडी आपल्याकडे व्होल्टमीटर होता. मग याने व्होल्टेज मेजर करता येत नव्हतं का आपल्याला? आता बघा, या ठिकाणी काय आहे, व्होल्टमीटरनेही आपण पोटेन्शियल डिफरन्सच मोजतोय, व्होल्टेजच मोजतोय. याचाही उपयोग तोच आहे. परंतु व्होल्टमीटर आणि अॅमीटर, अॅमीटर असा डिव्हाइस आहे जो करंटला मेजर करत असतो. परंतु हे दोन डिव्हाइसेस ज्यावेळेस आपण एखाद्या सर्किटमध्ये लावतो, तर हे स्वतःच्या वर्किंगसाठी त्या सर्किटमधून काही ना काही करंट जो आहे तो काढून घेतात. येते का लक्षात? ज्यावेळेस आपण व्होल्टमीटरला पॅरलल कनेक्शनमध्ये लावणार किंवा अॅमीटरला सीरीज कनेक्शनमध्ये लावणार, तर हे स्वतःच्या वर्किंगसाठी काही ना काही करंट त्या इलेक्ट्रिक सर्किटमधून काढून घेतात. त्यामुळे हे जे रीडिंग मेजर करतात ती कधीही 100% बरोबर असते का? नाही, थोडाफार एरर तर त्याच्यामध्ये असणार आहे, कारण त्याने त्या सर्किट मधलाच काही ना काही करंट जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. समजतंय?